माहिती जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी अभिराज उबाळे देखील आता आपल्यासोबत जोडले जातात. अभिराज, गिरीश महाजन खरं तर यावेळेस या ठिकाणी आंदोलनस्थळी दाखल झालेले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे, ही दृश्य आपण पाहतोय. अभिराज, नक्कीच मेघना, या ठिकाणी 3 दिवस झालं सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं आणि आज जर तोडगा निघाला नाही तर उद्यापासून ते संत नामदेव पायरीजवळ अन्नत्याग आंदोलन सुरू करणार होते. त्यानंतर सरकारी पातळीवर मोठ्या घडामोडी घडल्या आणि सरकार ऍक्शन मोडवर आलं. आपण सर्वात आधी सकाळी सांगितलं होते की आज गिरीश महाजन हे रोहित पवारांची भेट घेणार आणि त्यांच्याशी चर्चा करून तोडगा काढणार. त्याप्रमाणे आता गिरीश महाजन या ठिकाणी आंदोलनस्थळी दाखल झालेले आहेत. आमदार रोहित पवार व मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे आणि थोड्या वेळापूर्वी जरांगे पाटील देखील आले होते. जरांगे पाटलांनी देखील रोहित पवारांना सल्ला दिलाय की कुठंतरी सरकारवर विश्वास ठेवा आणि माघार घ्या, आपण पुन्हा लढू. त्यामुळे आता कुठंतरी या रोहित पवारांच्या मागणीवर तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. काही क्षणासाठी मी आपल्याला थांबवते. दोनही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा सुरू आहे ते ऐकूयात आपण. राज्याची समिती लोक सगळे राज्य सगळं वेगळी समिती करा, त्यांना काय अधिकार राहील, संवैधानिक अधिकार काय राहील. समजा आपण 7-8 शब्द घेतले, त्यांना संवैधानिक अधिकार काय आहे. चर्चा करायची असेल तर आपण वेळ घ्या, सभाकडे आपण कसं होईल की नाही. सब कमिटीमध्ये काय झालं आमचं काय म्हणतं की जर आम्ही स्वतः शेतकरी नेते तर त्या पत्नीची कमिटीचं संवाद शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व या समिती संवादापेक्षा मुख्यमंत्री जिल्ह्यातून एका छोटी तेच आहे, तेच करणार आहे. सब कमिटीचं बोला म्हटलं आम्ही सांगतो साहेबांना, परत साहेबांकडे जाते. हे सगळं नुसतं टाइमपास कार्यक्रम होईल. मी तर म्हणतो साहेबांना तुम्ही तत्व घ्या, वेळ घ्या, तुम्ही पण या. त्यामध्ये राजू शेट्टी असेल, कोण असेल अजून म्हणतात नवले असतील, चर्चा करा. अजित नवले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.